Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 5 चा क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करू. तो आपण स्टार्ट करू आजच्या व्हिडिओला. क्वेश्चन नंबर 4 मध्ये दिला आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. दोन इक्वेशन आपल्याला दिले आहेत, त्या दोन इक्वेशनला सॉल्व करायचे. आता सॉल्व करायचं म्हणजे काय, तर याच्यामध्ये जे व्हेरिएबल आहे एक्स आणि वाय याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची असते. सो सगळ्यात आधी आपण काय करणार, जे इक्वेशन दिलेले आहेत ते लिहून घेऊ. फर्स्ट इक्वेशन आहे एक्स डिवाइड बाय 3 प्लस वाय डिवाइड बाय 4 इक्वल टू 4. सेकंड इक्वेशन दिलेलं आहे एक्स डिवाइड बाय 2 मायनस वाय डिवाइड बाय 4 इक्वल टू 1. ह्या इक्वेशनला आपल्याला नॉर्मल फॉर्म मध्ये आणायचंय. आता नॉर्मल फॉर्म मध्ये आणण्यासाठी आपल्याला हा जो न्यूमरेटर आहे याला एका नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल. हे का, कारण मग आपण डिनॉमिनेटर कट करू शकतो. आता ते कसं करणार हे बघूयात. सगळ्यात आधी पहिल्या इक्वेशनचे हे जे दोन न्यूमरेटर आहे ते आपण लिहू. ठीक आहे. आता मला सांगा 3 चा टेबल आणि 4 चा टेबल जर आपण लिहिला तर दोघांमध्ये कोणता पहिला जो नंबर आहे तो कॉमन येईल. व्यवस्थित तुम्ही 3 चा टेबल पण लिहा आणि 4 चा टेबल पण लिहा. कॉमन कोणता येणार आहे? करेक्ट, 12 हा नंबर दोघांमध्ये कॉमन आला. सेम दुसऱ्या इक्वेशन मधले हे जे दोन डिनॉमिनेटर आहे 2 आणि 4, त्याच्यासाठी पण आपण काय केलं, 2 चा टेबल लिहिला आणि 4 चा टेबल लिहिला. दोघांमध्ये कॉमन कोणतं आलं? 4. हा इथं पण कॉमन आहे आणि इथंही कॉमन आहे. आता ह्याच नंबरने आपण ह्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचंय. ठीक आहे. सो आपण पहिल्या इक्वेशनला 12 ने मल्टिप्लाय करणार. सो इथं आलं 12 मल्टिप्लाइड बाय एक्स बाय 3 प्लस 12 मल्टिप्लाइड बाय वाय बाय 4 इक्वल टू 12 मल्टिप्लाइड बाय 4. आता बघा 3 ने 12 ला डिवाइड केलं तर काय येणार आहे? 4x प्लस 4 ने 12 ला डिवाइड केलं तर काय येणार? 3y इक्वल टू 12 मल्टिप्लाइड बाय 4 होतो 48. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. जसं आपण इकडे इक्वेशन नंबर 1 काढलं तसं आपण ह्या साईडला इक्वेशन नंबर 2 काढू. इथं आपण 4 ने मल्टिप्लाय करणार. सो इथं आलं 4 मल्टिप्लाइड बाय एक्स बाय 2 मायनस 4 मल्टिप्लाइड बाय वाय बाय 4 इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय 1. आता 2 ने 4 ला डिवाइड केलं तर काय येणार आहे? 2x मायनस 4 ने 4 ला डिवाइड केलं तर 1 येणार, म्हणजे इथं फक्त y येणार आणि 4 मल्टिप्लाइड बाय 1 होणार 4. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. तो आपल्याकडे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 मिळाले. हे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे. ठीक आहे. पण इक्वेशन सॉल्व करायचं असेल तर आपल्याकडे दोन मेथड आहे. पहिली मेथड एलिमिनेशन मेथड आणि दुसरी मेथड असते सबस्टिट्यूशन मेथड. आपण सॉल्व करू एलिमिनेशन मेथडने. एलिमिनेशन मेथड मध्ये काय असतं की हे जे व्हेरिएबल आहे एक्स आणि वाय याच्या समोरचे कॉन्स्टंट बघायचे. इथं 4 आणि 2 आहे आणि y च्या समोर कॉन्स्टंट आहे 3 आणि 1. ठीक आहे. हे चेक करायचं की कोणत्या व्हेरिएबलचे कॉन्स्टंट सेम आहेत. दोघं पण व्हेरिएबल मध्ये कॉन्स्टंट सेम नाहीये. सो आपल्याला एका व्हेरिएबलचा कॉन्स्टंट सेम करावा लागेल. सो मी काय करते, मल्टिप्लाइड बाय इथं 3 करते. जर मी याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथं आन्सर काय येणार आहे? 3. सो वायचा आता हा कॉन्स्टंट आणि हा कॉन्स्टंट सेम झाला. करेक्ट. तुम्ही इथं मल्टिप्लाय 2 पण करू शकतात. मी सिंपल y चूज केला आहे. तो मी आता इथे लिहिणार मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 बाय 3. आता पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला, एका सिंपल व्हॅल्यूला नाही. इकडं काय येणार मग? 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 मल्टिप्लाइड बाय 2x मायनस 3 मल्टिप्लाइड बाय y इक्वल टू 3 मल्टिप्लाइड बाय 4. तो सिंपल आपलं पुढचं इक्वेशन येणार 6x मायनस 3y इक्वल टू 12 आणि हे न्यू इक्वेशन नंबर 2 बनलंय. तो आता आपल्याकडे इक्वेशन नंबर 1 तर होतं
इक्वेशन नंबर 2 आपण कोणतं वापरणार, हे न्यू वालं ते आपण इथं लिहिलंय. आता काय करायचं, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. ऍडिशन करायची की सबट्रॅक्शन करायची हे कशावरून ओळखतो आपण, तर हे जे साईन आहे ह्या साईनवरून. ह्या दोघं साईन जर अपोजिट असतील, म्हणजे इथं पॉझिटिव्ह आहे आणि इथं निगेटिव्ह आहे, तर आपण करतो ऍडिशन, नाहीतर सबट्रॅक्शन. 4x प्लस 6x होतो 10x, प्लस 3y आणि मायनस 3y होणार 0. 48 प्लस 12 होतो 60. तो 10x इक्वल टू आलं 60. आणि x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला सिंपल काय करावं लागेल, 60 डिवाइड बाय 10 विच इज इक्वल टू 6. तो x इक्वल टू आपल्याला काय मिळालं आता, 6. x इक्वल टू 6 आपण जर इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकलं तर आपण y ची व्हॅल्यू काढू शकतो. सो इथं मी लिहिलंय पुट x इक्वल टू 6 इन इक्वेशन नंबर 1. तो सिंपल 4 मल्टीप्लाइड बाय 6 प्लस 3y इक्वल टू 48. इथे आलं 24 प्लस 3y इक्वल टू 48. y ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून आपल्याला 24 ला ह्या साईडला पाठवावं लागेल आणि 3y इक्वल टू आलं 24. y इक्वल टू काय येणार मग, 24 डिवाइड बाय 3 विच इज इक्वल टू 8. x ची व्हॅल्यू मिळाली 6 आणि y ची व्हॅल्यू मिळाली 8. सो आपल्याला हे सोल्युशन विचारलेलं होतं. सो फायनली इथे आपण काय लिहिणार, सोल्युशन आपल्याला ह्या इक्वेशनचं मिळालेलं आहे ते x इक्वल टू 6 अँड y इक्वल टू 8. सो क्वेश्चन मध्ये आपल्याला रेशोच्या फॉर्म मध्ये सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले होते, त्यांना आपण सिंपल फॉर्म मध्ये आणलं आणि फायनली आपल्याला सोल्युशन काय मिळालं मग, x इक्वल टू 6 आणि y इक्वल टू 8. इथपर्यंत कळालं तुम्हाला, गुड. काहीही डाऊट असेल, कुठेही वाटलं की हे नाही समजलेलं आहे तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकतात. आता आपण बघूयात प्रॉब्लेम सेट 5 चा क्वेश्चन नंबर 5. A two-digit number is 3 more than 4 times the sum of its digit. If 18 is added to this number, sum is equal to the number obtained by interchanging digit. Find the number. क्वेश्चन मध्ये सिंपल दिलेला आहे की माझ्याकडे एक 2 डिजिट नंबर आहे. सो मी तो 2 डिजिट नंबर घेते 25. याच्यामधले 2 डिजिट आहे, हा एक डिजिट झाला आणि हा झाला दुसरा डिजिट. या डिजिटला म्हणतात डिजिट ॲट वन्स प्लेस, म्हणजे 1 प्लेसवर हा डिजिट आहे आणि 2 हा कोणत्या प्लेसवर आहे, 10th प्लेसवर आहे. ठीक आहे. तो आता जर आपल्याला सांगितलं की हा नंबर आपण कसा लिहू शकतो, तर 1 प्लेसवरचा नंबर प्लस 10 मल्टीप्लाइड बाय 2 प्लेसचा नंबर, याला आपण असं लिहितो. आता मी हे सांगण्याचं काय कारण आहे, कारण हेच आपल्याला ह्या इक्वेशन सॉल्व्ह करताना लागणार आहे. ओके. सो आपण या इक्वेशन मध्ये काय कन्सिडर करू की जो 10 प्लेसवर राहणार आहे तो आहे x आणि 1 प्लेसवर जो नंबर आहे तो आहे y. आपल्याला हा नंबर माहिती नाहीये म्हणून मी काय लिहिलं की 10th प्लेसवर म्हणजे हा नंबर असेल x आणि हा नंबर असेल y, असं आपण कन्सिडर करू. ओके. सो आपला नंबर काय बनणार, मग नंबर बनेल 10x प्लस y. हा आपला नंबर बनलाय. सो आपण ह्या 3 व्हॅल्यू काढल्या त्या आपण लिहिल्या. क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं अ 2 डिजिट नंबर इज 3 more than 4 times the sum of its digit. सो याच्यावरून आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचंय. इथं काय दिलंय, अ 2 डिजिट नंबर. हा काय आहे, 2 डिजिट नंबर जो आला आहे 10x प्लस y इज इक्वल टू 3 more than म्हणजे 3 प्लस 4 टाइम्स सम ऑफ इट्स डिजिट, हे 2 डिजिटची सम. बघा मी कशा पद्धतीने इक्वेशन लिहिते, इतकं बारीक बारीक तुम्हाला बघावं लागेल, मग तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील किंवा समजतील.
एक एक शब्द वाचायचा आणि एक एक शब्दाचा काय अर्थ आहे हे समजून घ्यायचं. ओके, सो हे जे दिलेलं होतं त्याच्यावरून एक इक्वेशन काढला. आता याला सॉल्व्ह करू. इथं येणार 10x प्लस y इक्वल टू 3 प्लस 4x प्लस 4y. यांना आपण ह्या साईडला आणलं. 10x प्लस y मायनस 4x मायनस 4y इक्वल टू 3. 10x आणि मायनस 4x होणार 6x प्लस y आणि मायनस 4y होणार मायनस 3y इक्वल टू आलं 3. आता या पूर्ण इक्वेशन मधून आपण 3 ने डिवाइड केलं तर इथं काय येणार 2x मायनस y इक्वल टू 1. तो इथं आपण लिहिणार डिवाइड बाय 3. आणि हे जे इक्वेशन आलं आपलं 2x मायनस y इक्वल टू 1, दिस इज नथिंग बट इक्वेशन नंबर 1. सो फर्स्ट इक्वेशन आपल्याला मिळालंय. आता सेकंड दिलेलं होतं इफ 18 इज ॲडेड टू दिस नंबर. कोणता नंबर आहे आपल्याकडे 10x प्लस y. याच्यामध्ये जर तुम्ही 18 ॲड केलं द सम इज इक्वल टू, ही सम इक्वल टू आहे नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट. हे दोन डिजिट एकमेकांसोबत इंटरचेंज केल्यावर जो नंबर येईल त्याच्या बरोबर असेल. सो इथं आलं 10y प्लस x. याच्यावरून सुद्धा आपण इक्वेशन फाइंड आउट करू. सो इथं काय येणार 10x प्लस y. ह्या व्हॅल्यूजला आपण इकडं आणलं मायनस 10y मायनस x प्लस 18 इक्वल टू 0. तो आता बघा इथं काय येणार 10x मधून एक x गेला तर येणार 9x. मायनस 10y मधून प्लस y गेला तर येणार मायनस 9y. आणि हा प्लस 18ला आपण इकडं घेतलं तर तो बनला मायनस 18. आता मला सांगा की इथून जर आपण डिवाइड बाय 9 केलं तर काय येणार x मायनस y इक्वल टू मायनस 2. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, तो आपल्याला आता दोन इक्वेशन मिळालेले आहेत. फर्स्ट मिळालं होतं 2x मायनस y इक्वल टू 1 आणि सेकंड इक्वेशन मिळालं x मायनस y इक्वल टू मायनस 2. आता सिंपल आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करणार. ते कोणत्या बेसिसवर y हा असा व्हेरिएबल आहे ज्याच्या समोर कॉन्स्टंट सेम आहे विच इज 1. पण दोघांची साईन निगेटिव्ह निगेटिव्ह आहे म्हणून आपल्याला इथं सबट्रॅक्ट करावं लागेल. जेव्हा साईन सेम असते तेव्हा आपण काय करतो सबट्रॅक्ट. हे नियम मी प्रत्येक वेळेस एक्सप्लेन करते म्हणजे तुमच्या डोक्यात हे फिट व्हायला पाहिजे की जेव्हाही अपोजिट साईन असतील तेव्हा तुम्हाला सबट्रॅक्ट परफॉर्म करायचं आहे. सॉरी, जेव्हाही सेम साईन असेल तेव्हा तुम्हाला सबट्रॅक्ट परफॉर्म करायचंय. सो आता निगेटिव्ह साईन आली म्हणजे सबट्रॅक्ट आलं तर हे जे खालचं इक्वेशन आहे यांच्या सगळ्यांच्या साईन चेंज होतील. सो एक्स पॉझिटिव्ह होता तर तो निगेटिव्ह होईल. वाय निगेटिव्ह आहे तर वायला आपण पॉझिटिव्ह करू. इथं 2 निगेटिव्ह आहे तर 2 झाला पॉझिटिव्ह. तो 2x मायनस x होणार x मायनस y प्लस y होणार 0. 1 प्लस 2 होणार 3. तो फायनली x इक्वल टू काय आलं मग आपल्याकडे 3. तो x इक्वल टू 3 आलेला आहे. ही व्हॅल्यू आपण कुठं पुट करणार इक्वेशन नंबर 1 मध्ये. इक्वेशन 1 मध्ये आपण सिंपल x इक्वल टू 3 पुट केलं. तो 3 मल्टिप्लाइड बाय 2 होणार 6 मायनस y इक्वल टू आलं 1 मायनस 6. सो मायनस y इक्वल टू मायनस 5 आलं आणि फायनली y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 5. सो x इक्वल टू काय मिळाला होता आपल्याकडे 3 आणि y इक्वल टू मिळाला आहे 5. क्वेश्चन मध्ये विचारलं होतं फाइंड द नंबर. आपल्याला नंबर फाइंड आउट करायचा होता आणि नंबर आपण काय कन्सिडर केला होता 10x प्लस y.
सो एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 3 आणि वायची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 5. सो 10 मल्टिप्लाइड बाय 3 होणार 30 प्लस 5 केलं तर आन्सर येतो 35. आणि ह्या आपलं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला थोडंसंही वाटत असेल की हां, मी जी मेहनत घेते त्याचा तुम्हाला काहीतरी उपयोग होतोय, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि जे मी व्हिडिओ बनवते त्यांना लाईक करा किंवा कमेंट सेक्शनमध्ये सांगा की मॅम अशा वेने शिकवा किंवा हे प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व करा. मी नक्की तुमच्या कमेंटला बघते किंवा त्याला आन्सर करायचं ट्राय करेल. ओके. सो आपण आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.